रिकामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे ती आमदार 11 टीमची आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं पहिल्या षटकामध्ये. ईसा गोलंदाजी मार्कवरती ईसा असेल. 4 षटकांची लढत असेल. 4 ओव्हरचा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन ताकदवर टीम मध्ये आणि दोन्ही संघाने एक एक सामना जरूर जिंकलाय, त्यामुळे ही देखील लढत खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल. आमदार 11 आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करते आहे तेज कोमल 11 टीम. सामना होते सुरू. दोन्ही टीमला देऊ आपण मॅच साठी शुभेच्छा. स्ट्राईक एंडला फलंदाज आराब शेख ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय ईसा. चला वेळ खूप जास्त घेतात फिल्डिंग लावण्यासाठी, लक्ष असू द्या. अजूनही बरेच सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला. तयार गोलंदाज ईसा. गेम ऑन होतोय. सामना सुरू. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. आरब शेखच्या बॅटमन आलाय. पहिला धमाका षटकार. सना फलंदाज आराब शेख न ठोकलाय हा षटकार. षटकारानं नक्कीच अकाउंट ओपन केले जाते आमदार 11 आणि आपण पाहतोय आराबचं 6 धावेने खातं खोलतंय. पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलं गोलंदाज ईसाचं. वेलकम टू द ग्राउंड. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळी बॅटची काढायला लागते. चेंडू मागे येतो. खराब क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि इथून एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. यावेळी फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आणि ही चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. शॉर्ट मिडॉनच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला खेळतोय आणि मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि चांगली थ्रो येतोय. चांगला थ्रो येतो आणि एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 16 वरती पोहोचते. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी मार्गस्थ असताना 5 चेंडू आणि 16 धावा खर्च करतोय या षटकामध्ये गोलंदाज ईसा. स्ट्राईक एंडला फलंदाज आराब शेख. विस्फोटक खेळाडू मागच्या सामन्यामध्ये 32 धावेची विस्फोटक खेळी केली होती. तोच हा खेळाडू आराब. आपण पाहतो अनेक सारे रेकॉर्ड याच खेळाडूच्या नावावरती आपण पाहिलेत. मी पहिल्या मॅच मध्ये देखील सांगितलं तोच आराब स्ट्रायकर वरती शपल होतोय. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. नटराज स्टाईलनं पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री
आणि पहिल्या मॅच मध्ये देखील जेव्हा पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली होती आरापनं, त्यावेळेस देखील पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये देखील सुरुवात दमदार केली आहे. पुन्हा एकदा 22 धावा वसूल केल्या पहिल्या षटकामध्ये. आराब शेख ऑन फायर आणि त्याला साथ देतो आहे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर सागर देशमुख. गोलंदाज देतोय दुसऱ्या षटकामध्ये. साईम येतोय गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पुल केल्या ऑन साइडला हुक करतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक आमचे मित्र आणि मागच्या सामन्यामध्ये परंतु याच ठिकाणी झेल टिपला होता आणि 2 झेल सोडल्या देखील होत्या. ओव्हर द विकेट. ऑन साइडला अजून एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्पीड तुम्ही पाहू शकता किती वेगानं बॅट फिरवली जाते सागर देशमुखच्या माध्यमातून. परंतु बीट होत आहे डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. पहिल्यांदा चेंडू आतमध्ये येतोय. हलक्याच्या हाताने फक्त फ्लिक करतोय. बॉटम हँडचा वापर केला फटक्यावरती. वाईडी श्लोंगांचा खेळाडू येईल तोपर्यंत मिळते सिंगल आणि धावसंख्या 35. 35 या आकड्यावरती. उमेश दादा चोनकर देखील आमच्यासोबत जॉईंट असतील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे मित्र केपी कुणाल पेनकर आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून हे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बदलापूर गाव प्रीमियर लीग 2024. बाळा देशमुख त्याचबरोबर पिंट्या पडवळ आणि पयू साने यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल बदलापूर गाव प्रीमियर लीग मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आराप येतोय स्ट्रायकिंगला फलंदाज तयार. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहायचेत आणि पोहोचू शकत नाहीयेत. चेंडू गोळीच्या वेगाने फरार. यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या एकूण धावफलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रणिती रॉयल टीमचे कॅप्टन आणि रंजना स्मृती टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. प्रणिती रॉयल्स टीमचे कॅप्टन आपण या लगेच कारण की रंजना स्मृती टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. चला वेळ जास्त घेऊ नका. आपण मॅच आपण सुरू ठेवायची. फास्ट केल्याचं थोडस. पहिला बॉल या षटकातील लॉफ केला ऑन साइडला. उंची जास्त लांबी देखील पाहावी लागेल. आकाशाला गवस निघालणारा हा फटका पाहायला मिळतोय.
तिन्ही षटकामध्ये आपण पाहिलं की पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या एकूण 46, 46 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑफ साईडला आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंट दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धावे ती मिळते. धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावरती. टॉस साठी आले दोन्ही टीमचे कॅप्टन प्रणिती रॉयल्स आणि रंजना स्मृती. पिंट्या दादा पडवल यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. स्ट्राईकला फलंदाज देतोय सागर देशमुख. सागर साठी हा चेंडू परंतु ऑप्शनच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल आणि कॅमेरामॅन कॅमेरा वळवाय. मागच्या मॅच मध्ये तब्बल 71 धावा बनवल्या होत्या याच संघाने. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेस लाईन पाहावी लागेल पुन्हा एकदा. खराब लाईन पाहायला मिळते. आउटसाइड ऑप्शन. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 51, 51 धावा धावफलकावरती. यावेळी फटका चांगला. क्या बात है. बारी बारी सबकी बारी. पहले हमारी बाद में तुम्हारी. 6 रन. बाजूनं आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर देशमुख एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला आराब शेख नावाचं वादळ पुन्हा एकदा सामन्यामध्ये निर्माण झालंय. धावसंख्या पोहोचलीये धावफलकावरती 57, 57 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजूनही एक षटक शिल्लक असेल. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टीम तेज कोमल 11 9 चेंडूचा सामना केलाय आरब शेखनं आणि तब्बल 35 धावेवरती तो नॉट आउट आतापर्यंत खेळतोय. मागच्या सामन्यामध्ये 32 धावेची विस्फोटक खेळी केली होती आरबनं. मॅडी देखील यांचं आगमन होते पुन्हा एकदा आमचे मित्र आणि स्वामी ढाब्यावरती त्यांनी देखील व्हिजिट टाकलेली आहे. स्वाद घेतलेला आहे मॅडीने देखील. तर अंतिम षटक शिल्लक असेल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज देतोय ओम.
ओम येतोय गोलंदाजी मार्क वरती. सज्ज होते ओम ओव्हर द विकेट. यावेळेस एज लागते आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय सेफ. सागर बाद होते परंतु सागरने देखील खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी केली. 9 चेंडू आणि वैयक्तिक 23 धावेचे योगदान देऊन बाद होतोय सागर देशमुख. करतायत फलंदाज बाद आहे का पंच. पहिला चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु टर्न होते पडल्याचा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो होते. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक धावी ते मिळेल. धावसंख्या एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 66 धावा धावफलकावरती. आरापला स्ट्राईक मिळणे देखील महत्वाचं या अंतिम षटकामध्ये आणि तोच होतो स्ट्राईक वरती. अक्षय थोरवेने जर झेल टिपला तर विवेक फुलोरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गुरु येतोय बॉल खाली मिड विकेटला आणि गुरुनं टिपला हा झेल. फलंदाज बाद. आरा आरापनं देखील खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आहे. 10 चेंडूचा सामना त्याने केला आणि 35 धावेची खेळी या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली.
सामन्यामध्ये दोघांनी इम्प्रेस केले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय ओमकार कनोजे. दर्शन फुलोरे यांच्याकडनं नक्कीच ओमकार कनोजेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. धावबाची संधी पारदर्शकी लागली आणि फलंदाज बाद. आणि षटक कंप्लीट होत आहेत. 4-1 चेंडू शिल्लक होता मॅडी. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आमदार 11 टीम न बनवण्यात एकूण धावा धावफलकावरती 6. बरोबर आहे सोनू. अगदी आपण पाहिलं तर आमदार 11 हा संघ आहे आणि आमदार साहेबांचं कार्य जसं दमदार आहे ना तसं या संघाचं कार्य देखील दमदार आहे. मध्ये पोहोचा लगेच कुणाल पेनकर आणि ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. फटका बसतोय. खेळाडू उपस्थित.
टिपली झेल फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती केपीला मिळते सफलता. पहिला धक्का. आणि सन्माननीय पंकजी तेली साहेबांचं देखील आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल बदलापूर गाव प्रीमियर लीग मध्ये. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू सैफ येतोय. सैफ शेख पहिल्याच बॉलवरती बाद होतो. गोल्डन डकचा शिकारी बनतोय फलंदाज नन्ना. केपी पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. 67 धावेचा पाठलाग करतोय टीम तेज कोमल 11. यावेळेस ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न आणि संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस मिस टायमिंग होतोय. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत एकूण धावा मिळतील या बॉलवरती. एक धाव इथे मिळते आणि खातं गोल होतंय टीम तेज कोमल 11चा. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचा खेळाडू येईल तोपर्यंत इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळतील. 67 धावेचं लक्ष आणि तीन या आकड्यावरती नक्की संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेलची संधी आणि झेल या ठिकाणी कॅरी केलाय पंच. यस फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का लागेल तो तेज कोमल 11 टीमला. नवीन खेळाडू त्वरित पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. डीजे यावेळेस गुरु आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि यॉर्करचा प्रयास होता परंतु बचावलेत गुरु. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 3 धावा धावफलकावर. लावायचं चर्चा नकोय मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकामध्ये कुणालने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धावेचे षटक आदळले आणि या षटकामध्ये 2 सफलता देखील अर्जित केल्या आहेत. व्हेरी गुड बॉलिंग आणि नवीन
खेळाडू आहे तो दुसऱ्या षटकामध्ये आराफ शेख, ज्यानं 35 धावेची खेळी केली. आपण पाहिले याच मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. आराफ आलाय, स्ट्रॉंग अपील, येस, आणि फलंदाज बाद. डीजे लगातार विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लगातार गडी बाद होत आहेत आणि धावा येत नाहीयेत. धावसंख्या फक्त 3 धावा धावफलकावरती. न्यू बॅट्समॅन, नवीन खेळाडू ईसा येतोय, नवीन फलंदाज. ईसा येतो नवीन खेळाडू स्ट्रायकिंगला. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडस बदलाव करण्यात येतोय आराफच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार आराफ. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय, परंतु एकदा विधी मिळते. यस, 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळते. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 67 धावेचा पाठलाग करतोय टीम तेज कोमल 11, आणि एकूण गडी गमावले आतापर्यंत 3. गुरु ऑन स्ट्राइक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, आणि झेलची संधी, आणि झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप केला जातोय आणि एकदा विधी मिळते. पहिलं जीवदान मिळते गुरुला देखील. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. मोठे फटके येत नाहीये. ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ आमदार 11, त्यावेळेस आराफ शेख आणि सागर देशमुखनं खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली होती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आराफ शेखच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणे देखील फार कठीण असतं, कारण की वेग, व्हेरिएशन, व्हेरायट्या भरपूर या खेळाडूकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळाल्यात. नेहमीच व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. तोच आराफ पुन्हा एकदा तयार. या जेंटल टच करतोय, दिशा देण्याचा प्रयत्न, आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आराफने देखील इम्प्रेस केलंय या सामन्यामध्ये. जेवढी चांगली बॅटिंग तेवढी चांगली गोलंदाजी देखील. 5 चेंडू आणि फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केले त्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळतोय पुन्हा एकदा मिळते. दुसरीचा प्रयत्न, आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. विजयासाठी अजूनही 61 धावेची गरज असेल, आणि स्पीडअप करून खेळायचंय पुन्हा एकदा. सेफ येतोय तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 61 धावेची गरज असेल. समीकरण पूर्णपणे महाग झाले ते तेज कोमल 11 टीम साठी. लगातार विकेट्स आपण पाहिले, धावा आले नाहीये. सुरुवातीला लॉफ केला, फटका चांगला आहे, ताकदवर स्ट्रोक पाठवलाय बॉलला लॉंग ऑन. बाउंड्री
षटकार आलाय नक्कीच या इनिंग मधला, अर्थातच या सेकंड इनिंग मधला हा पहिला मोठा फटका षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. 12 धावा धावफलकावरती. सेफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. येस, बॅकफूट वरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. स्वीपर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. डॉट बॉल आलाय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅचचे इक्वेशन 55 धावेची अद्याप गरज आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा तोच रिप्लाय पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहतोय, खाली राहतो आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि 55 धावेची गरज. सामना थोडासा नक्कीच आता झुकलाय, तो म्हणजेच आमदार 11 टीमच्या बाजूला हा सामना पूर्णपणे मजबूत स्थितीने पाहायला मिळतोय. यस, पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू येतोय. 1 धाव इथे मिळेल आणि 54 धावेची गरज. 8 चेंडू शिल्लक असतील. अनिकेत दादा कुलकर्णी यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे, फटका चांगला आहे. गुरुच्या माध्यमातून हुक केलाय आणि चेंडू जातोय फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. गुरुने आणि पांडे एवढीच त्याची हाईट देखील पाहायला मिळते. लॉप करण्याचा प्रयत्न. गेट शिल्लक असेल. अनस येतोय गोलंदाजी मार्ग वरती. सहा चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक असेल. मॅच पूर्णपणे वन साइड होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक येतील सागर आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावांचं अंतर कमी करण्यासाठी आता फक्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि किती धावा राखून नक्कीच विजय संपादित करेल या सामन्यावरती टीम आमदार 11. येस, एज लागते. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. एकदा फक्त इथे मिळेल. येस, व्हाईट बॉल असेल. आणि यावेळी फटका चांगला आहे, परंतु या फटक्यानं आता काही महत्व नाहीये, कारण की वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार. जे सुरुवातीला फटके आले असते तर कुठेतरी मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती, परंतु
शेवटच्या मोमेंटला हे मोठे फटके येत आहेत. कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. न्यू बॅट्समॅन पमू आलाय, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि एक षटकार ठोकला पमून तर अक्षय थोरवे याच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. रिव्हर्स मध्ये षटकार जाऊ शकत नाहीये. एक चेंडू शिल्लक असेल सामन्यामध्ये, फक्त औपचारिकता शिल्लक. चला नेक्स्ट मॅच साठी आपण तयार आहे लगेच. प्रणिती रॉयल्स टीम आणि रंजना स्मृती दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं लगेच. मॅच फिनिश, सामना जिंकला या ठिकाणी आमदार 11 टीमनं. 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेत. आणि एकूण त्यानं विकेट्स कॅरी केले षटकामध्ये.